हॅलो फ्रेंड्स, अर्चूस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी सिंपल आणि सगळ्यांना आवडणारे पोहे बनवणार आहे। तर चला साहित्य पाहूया। पोहे भिजवून घेतलेले आहेत, शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, थोडे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर खूप सारी, जिरे मोहरी, मिरची, हळद आणि मीठ। तर चला आपण स्टार्ट करूया। इथं मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडंसं वेगळं असं काही बनवत नाहीये मी, सिंपल आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। माझ्या स्टाईलमध्ये पोहे कसे असतात ते पाहू शकता तुम्ही। तर चला जिरे आणि मोहरी टाकून घेऊया कढईमध्ये। कांदा मस्त असता कांदा परतून घेऊया। जास्त कांदा परतून घ्यायचा नाही, नॉर्मलचाच परतून घ्यायचा। तुम्ही ट्राय करा, असं खूप छान लागतात पोहे खायला। त्याच्यामध्ये मिरची ॲड करूया, मस्त असा कढीपत्ता, जास्तही परतून घेतलेला नाहीये कांदा मी, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेंगदाणे, जे मी तळून घेतले होते। थोडीशी हळद मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये भिजवलेले पोहे ॲड करणार आहोत। मिक्स करू, छान असे मिक्स झालेले आहेत, पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, चवीपुरतं मीठ, आणि खूप सारी अशी कोथिंबीर, छान अशी बारीक कट करून घेतलेली। कोथिंबीर शिवाय तर पोहे काही छान लागत नाहीत। तर छान असे आपले पोहे तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। मी मस्त असं त्याच्यावर खोबरं, छान अशी कोथिंबीर टाकलेली आहेत। तर तुम्हाला माझी पोह्यांची रेसिपी कशी वाटली? मी असं काही वेगळी रेसिपी बनवलेली नाही आहे, सिंपल असे छान पोहे बनवत होते, म्हटलं चला टाकूयात। तर मस्त असे छान आपले पोहे तयार आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।